नमस्कार. मी प्राध्यापक कमलाकर कमठे स्वागत करतो आपले माझ्या मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, MPSCच्या परीक्षेसाठी किंवा UPSCच्या परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि मराठी व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर नाम सर्वनामापासून ते अलंकार, वृत्ते, त्यानंतर विरामचिन्हे, हा जो एकूण सगळा भाग आहे ना, तो सगळा भाग MPSCच्या परीक्षेसाठी आपल्याला महत्त्वाचा असतो. मग एकूण जर बोलायचं झालं तर बघा की भाषा विचारापासून ते वाक्य रूपांतरित विचार आणि वाक्य रूपांतरित विचारापासून ते रसग्रहणापर्यंत हा सगळा एकूण प्रकार जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा असतो. पण ह्या परीक्षेसाठी मराठी व्याकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग यासाठीच मी तुम्हाला संधी विचार हा मराठी व्याकरणातला जो घटक आहे ना, कारण संधी म्हणजे काय, इथं बरीच मुलं चुकत आहेत. संधी आणि समास ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ना, त्या दोन गोष्टी परस्परांमध्ये सरमिसळ करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत आणि तिथे ते चुकत आहेत. त्यामुळे एक गोष्ट करा की संधी आणि समास हे वेगळे ओळखायचे कसे, हा एक प्रकार लक्षात घ्या. आणि एक विशेष करा की हा व्हिडिओ पाहत असताना वही पेन तयार ठेवा, कारण ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, महत्त्वाच्या वाटत आहेत, त्या टिपत राहा आणि त्याची टिप्पणी काढून नंतर मग तुम्हाला अभ्यास करणे सोपे जाईल. यासाठी संधी विचार हा भाग आपण अभ्यासणार आहोत. आज बघा, संधी म्हणजे काय, संधी कशाला म्हणतात. तर असं म्हटलं जातं बघा की वर्णापासून शब्द बनतो आणि शब्दापासून वाक्य बनतात. मग शब्दांचे अनेक प्रकार असतात. म्हणजे एका पदापासून तर अनेक पदापर्यंतचे शब्द तयार होत असतात. उदाहरणार्थ एकाक्षरी शब्द जर सांगायचं झालं तर बा, दे, तू, मी, ही, ते अशा प्रकारचे एकाक्षरी शब्द यात एकच पद असतं. तर सत्कर्म, गणेश, गुणाधीश, महादेव, साखरभात, वरणभात, नीलकंठ यासारखे जे शब्द असतात ना, हे झाले अनेक पदांचे शब्द. मग या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. आणि शब्द जेव्हा दोन वा अनेक पदांचा असतो तेव्हा त्यातील ही पदे परस्परांशी तरी जोडलेली असतात, किंवा पुन्हा एकदा सांगतो बघा, शब्द जेव्हा दोन वा अनेक पदांचा असतो तेव्हा त्यातील ही पदे परस्परांशी जोडलेली तरी असतात, किंवा ती पदे परस्पराजवळ येऊन एकत्रित तरी उच्चारली जातात. मग ह्याला संधी असे म्हणतात. आता संधी म्हणजे काय प्रत्यक्षात आपण सविस्तर पाहू. काय काय ते पहा. तर संध या शब्दापासून संधी हा शब्द बनला आहे. संध म्हणजे सांधणे, एकरूप होणे किंवा मिसळून जाणे, संयोग होणे. यावरून दोन किंवा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा ते परस्परांना सांधले जातात अथवा त्यातून संयोग घडून येतो तेव्हा त्यांच्या संयोगाला संधी असे म्हणतात. लक्षात घ्या. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो. संधी कशाला म्हणतात. शब्दांच्या एकरूप होण्याला, एकमेकात मिसळून जाण्यांना किंवा परस्परात सांधले जाणांना त्यांचा संयोग घडून येतो तेव्हा त्यांच्या संयोगाला संधी असे म्हणतात. थोडक्यात जर सांगायचं झालं तर शब्दाच्या संयोगाला संधी असे म्हणतात. एवढं लक्षात घ्या आणि एवढंच टिपून ठेवा. शब्दांच्या संयोगाला संधी असे म्हणतात. मग संधी करण्याचे जे काही नियम असतात ना, त्यांना संधी नियम असे म्हणतात. मग संधी नियम कशाला म्हणतात ते बघा पुढे काय ते. वर्णाचे शक्य तितके ऐक्य व्हावे आणि उच्चाराचा ओघ आळखळू नये या तत्वावर हे संधी नियम बनलेले असतात. मग हे सगळे संधी नियम आहेत ते पुन्हा एकदा सांगतो काय आहे ते. वर्णाचे शक्य तितके ऐक्य व्हावे आणि उच्चाराचा ओघ अडखळू नये या तत्वावर हे संधी नियम आहेत. पण उच्चाराची सुलभता व सौकर्य हा संधी भागातील भाव असतो. मग उच्चारातील
सुलभता, हे लक्षात घ्या, हे लिहून ठेवा. उच्चारातील सुलभता व सुकरपणा हा संधीमागील भाव असतो आणि हाच भाव व्यक्त करण्यासाठी संधी निर्माण झालेली असतात. मग पुढे बघा, आता उदाहरण घेऊ आपण. एक उदाहरण घेऊन तुम्हाला हा सगळा प्रकार सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा, पहा, एक वाक्य आहे, सूर्याचा उदय झाला असता तुम्ही या. हे वाक्य संधी न होता सरळ दिलेलं आहे. सूर्याचा उदय झाला असता तुम्ही या. तर ह्याच वाक्याची संधी करून किंवा संधी नियमानुसार हे वाक्य कसं होईल बघा. आणि ते वाक्य किती तर आपण मर्यादित स्वरूपात होईल, मर्यादित शब्दात मांडता येईल ते पहा. म्हणजे मग एखादा खूप मोठा अर्थ मर्यादित स्वरूपात मांडण्यासाठी किंवा मर्यादित शब्दात मांडण्यासाठीचं काम जिथं घडतं ना, त्याला संधी असं म्हणतात. हेही आपल्याला म्हणता येईल. पण काय घडतं बघा की सूर्याचा उदय झाला असता तुम्ही या, एवढे मोठे वाक्य न ठेवता संक्षिप्त व थोडक्यात सांगण्यासाठी आपण काय म्हणू, सूर्योदयी तुम्ही या. म्हणजे काय काय घडलं, सूर्याचा उदय झाला असता, एवढ्या सगळ्यांसाठी एकच शब्द वापरला आहे, सूर्योदय. आणि ह्यालाच तर संधी म्हणतात. मग म्हणजे कशा कशाचा एकत्रित संबंध केलेला आहे ते पहा. काय काय घडलेलं आहे ते पहा की सूर्याचा उदय झाला असता, एवढ्या सगळ्या शब्दांचं एकत्रितकरण करून एकच शब्द तयार झाला आहे, तो म्हणजे सूर्योदय. आणि केव्हा या तर सूर्योदय तुम्ही या, सूर्योदयी तुम्ही या, सूर्योदय तुम्ही या. हा जो प्रकार आहे ना, तो प्रकार आपल्याला मांडता येतो. मग सूर्याचा उदय झाला असता तुम्ही या, या शब्दाला, या वाक्याला फार कमी शब्दात सूर्योदय तुम्ही या किंवा सूर्योदयी तुम्ही या, काहीही जे तुम्हाला घेता येईल ते चालेल, यात काही फरक पडणार नाही. सूर्योदय तुम्ही या असंही चालेल, सूर्योदयी तुम्ही या असंही चालेल. मग दोन्ही प्रकारात हा उदाहरणाचा अर्थ लक्षात घ्या की एवढ्या मोठ्या वाक्याला तुम्ही 3 शब्दात बांधू शकता. ह्यालाच संधी म्हणतात. मग संधीचे प्रकार किती हे अभ्यासाचं आहे विशेष. संधीचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. पहिला आहे तो बहिःसंधी आणि दुसरा आहे अंतःसंधी. आता बहिःसंधी म्हणजे काय, तर ही जी संधी आहे ना, ही वाक्यात येणाऱ्या 2 शब्दांमध्ये होते. आणि दुसरी जी आहे ती अंतःसंधी, ही एका शब्दातील 2 पदात होते. याच्यासाठीची उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली आहेत. ती उदाहरणं बघा की उदाहरणार्थ करीत अधिक आहोत, ही बहिःसंधी आहे. हा वाक्यात येणाऱ्या 2 शब्दामध्ये होणारी. करीत आणि आहेत हे वेगळं आहे. मग या दोन्हींची जर संधी केली तर ती संधी, त्यातून निर्माण झालेला जो शब्द असेल तो आहे करत आहेत. म्हणजे करीत आहेत असं सांगायची गरज नाही, तर करता आहेत हे झाला संधीचा बहिःसंधी प्रकार. आणि याच्यानंतर दुसरा आहे अंतःसंधी, ही एका शब्दातील 2 पदात होते. आता पहा, एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की पाद अधिक उदकम, तर दोन्हींचा भाग पादोदकम. मग हा जो एकूण बोलणाऱ्याचे तो इच्छेवर अवलंबून असतो कसं बोलायचं आहे तो. कधी तो पादोदकम म्हणेल, पाद उदकम म्हणेल, पण म्हणत असताना किंवा मांडत असताना यथायोग्य काय वाटते तर तो पादोदकम, पाद अधिक उदकम असं कोणीच म्हणणार नाही, किंवा करीत अधिक आहेत असं कोणी म्हणणार नाही, करीत आहेत असंही कोणी म्हणणार नाही, तर करत आहेत असं म्हणतील. मग हे जे संधीचे प्रकार आहेत ना, ते प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. संधीचे पुन्हा वर्गीकरण करायचे आहेत. आणि संधीचे वर्गीकरण करत असताना या संधीचे 3 प्रकार आहेत. तर त्यातला पहिला जो आहे तो स्वरसंधी, दुसरा व्यंजनसंधी आणि तिसरा विसर्गसंधी. पण हे 3 प्रकार संधीचे प्रमुख आहेत: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. यातली स्वरसंधी म्हणजे काय ते पहा. आपण आता या 3 प्रकाराचे जे उपप्रकार आहेत ना, त्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा स्वरसंधी म्हणजे काय आणि त्या स्वरसंधीचे प्रकार किती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तेव्हा बघा, स्वरसंधी कशाला म्हणतात पहा. ज्या 2 वर्णांचा संधी करायचा असेल
आणि दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर तिथे स्वरसंधी होते. यासाठी तुम्हाला स्वर आणि व्यंजनं माहीत असणं गरजेचं आहे. माझी अपेक्षा आहे तुम्हाला स्वर आणि व्यंजनं माहीत असतील ते सांगायची गरज पडणार नाही. मग स्वर आणि व्यंजन असा प्रकार करायचा नाही आहे. तर ज्या दोन वर्णांचा संधी करायचा असेल आणि दोन्हीही वर्ण जर स्वर असतील तर तिथे स्वरसंधी होते. व्यंजन संधीच्या बाबतीत वेगळा प्रकार, विसर्ग संधीच्या बाबतीत वेगळा प्रकार, हे आपण नंतर अभ्यासू. बघा एक उदाहरण आहे, यातून तुम्हाला कळतं का पहा. मराठी भाषेतली जी स्वर आहेत ना, त्या स्वरांची जी अक्षरं आहेत ती अक्षरं एकमेकांच्या समोर जेव्हा येतात ना तेव्हा हा प्रकार घडायला लागतो. उदाहरणासाठी पहा, कवी अधिक ईश्वर, दोन्हींचा मिळून झाला कवीश्वर. आता कवीश्वर होण्यासाठी ह्याला स्वरसंधी म्हणायचं का, तर त्याचं कारण काय आहे ते पहा. कवीतील ई आणि ईश्वरातील ई, म्हणजे इकडे कवीची जर फोड केलं तर क व अधिक ई म्हणजे कवी, आणि ईश्वरातला ई आधीच आलेला आहे त्यामुळे त्यातला ई, म्हणजे हे दोन्हीही ई, एक ऱ्हस्व ई आणि एक दीर्घ ई, दोन्हीही स्वर आहेत. आणि ह्या दोघांना मिळून, ह्या दोन्हीही ईला मिळून एक स्वर एकत्रित दीर्घ ई हा तयार झाला आहे. म्हणून ई हा स्वर एकत्र करून दीर्घ ई हा एकच वर्ण बनला, त्यामुळे कवीश्वर हा संधियुक्त शब्द तयार झाला. कळले का पहा. कवी मधली ई आणि ईश्वरमधली ई हे दोन्हीही स्वर आहेत हे लक्षात घ्या, कारण स्वरसंधी नावातच आहे, दोन्हीही स्वर पाहिजेत तेव्हा स्वरसंधी होते. म्हणजे मग हे दोन्हीही ई आहेत आणि हे दोन्हीही ई एकच वर्ण बनले आहेत, त्यामुळे बनला काय शब्द, तर कवीश्वर हा संधियुक्त शब्द तयार झाला आहे. तर अशा प्रकारचे शब्दांची फोड करत असताना जर दोन्हीही शब्दांच्या शेवटी ज्यावेळेस आपण शब्दाची फोड करतो त्यावेळेस दोन्हीही शब्दांमध्ये जर, म्हणजे पहिल्या शब्दामध्ये शेवटचा आणि दुसऱ्या शब्दामध्ये पहिला, या दोन्हीही अक्षरांमध्ये जर स्वर असतील तर ती झाली स्वरसंधी. म्हणून एक उदाहरणादाखल मी तुम्हाला हा सगळा प्रकार सांगितला की कवीश्वर याच्यामधला जो ई आहे तो ई साधल्यामुळे हा संधियुक्त शब्द तयार झाला आहे आणि ते स्वरसंधीचं उदाहरण आहे. नंतर स्वरसंधीचे प्रकार बघा. स्वरसंधीचेच 5 प्रकार आहेत. त्यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे तर आणखी पुढे असतील, त्याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. स्वरसंधीचे प्रकार बघा. स्वरसंधीचे एकूण 5 प्रकार आहेत. याच्यामध्ये एक दीर्घत्व संधी, दुसरी गुणादेश संधी, तिसरी वृंध्यादेश संधी, चौथी यनादेश संधी आणि 5वी विशेष संधी. मग हा काय प्रकार आहे, तर एवढ्या सगळ्या ज्या संधीचे प्रकार आहेत ना, म्हणजे एकाच स्वरसंधीचेच हे 5 प्रकार आहेत आणि हे 5 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्यासाठी मात्र एक तुम्हाला करावं लागेल की तुम्हाला स्वर माहीत असणं गरजेचं आहे आणि ते निश्चित तुम्हाला माहीत असतील. माहीत जरी नसतील तरी आपल्या बाराखडीच्या पुस्तकामध्ये स्वर आणि व्यंजनं तुम्हाला मिळतील. त्यातली स्वर आणि व्यंजनं हे एकदा शोधून ठेवा, म्हणजे मग तुम्हाला हे सगळं कळेल. पण मित्रांनो, स्वरसंधीचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा, मराठी गुरुची लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्याकरणाचा, मराठीच्या व्याकरणाचा अभ्यास जोमाने करा, जो तुम्हाला तुमच्या परीक्षेत भरपूर यश मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या स्वरसंधीचे प्रकार आणि व्यंजन संधी हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा धन्यवाद.